आता जे माझ्या विरोधात फिरतायत ना त्यांना माझं सांगणं आहे, तुमचा हिशोब 2029 ला बराबर सगळ्यांचा होईल। ती करण्याची क्षमता या बिरोबाच्या बनामध्ये आहे। बिरोबाची ताकद तुम्हाला माहित आहे सगळ्यांना। बिरोबाचा आशीर्वाद असल्या कारणानं प्रस्थापितांच्या छाताडावरती गोपीचंद थाया थाया नाचतो आणि त्याची मला फिकीर कधी वाटत नाही, त्याचा मला कधी पश्चाताप वाटत नाही। हे मीडियामध्ये दिवसभर चालतं, मी बघत पण नाही माझ्या विरोधात कोण बोलतंय। मी कोणाची भाषण पण ऐकत नाही, मी कोणाचं भाषण आयुष्यात ऐकत नाही। त्यामुळं मी असलं टेन्शन घेत नसतो। मला जे बोलायचं ते मी बोलतो आणि ते मी मागे घेत नाही। आणि त्यामुळे कुठला विषय, अरे आता मला संदीप बाबांनी मागाशी सांगितलं, मी बोललो ही गोष्ट खरी आहे की अमुक अमुक यांची तुम्ही औलाद आहे असं मला वाटत नाही। अरे पण तुम्ही त्याचा गैरअर्थ का घेताय? पूर्वी लोक दत्तक पण घेत होती ना जुन्या काळामध्ये। मला वाटलं त्यांच्यासारखा हा नाही म्हणजे ह्याला काही दत्तक वगैरे घेतलाय का? पहिली भांड्याव बिंड्याव द्यायची माणसं माहिती आहे तुम्हाला? हा, आपल्या घरात आई आजी सांगते याला भांड्यावरती घेतलाय, अमुक केलंय तमुक केलंय, तो यांच्या मागे फिरत फिरत आला होता म्हणून आम्ही घेतलाय। आपल्या गावात कितीतरी असे स्टोर आहेत, गावात हे तुला कुणी काढलाय सहज म्हणतात ती माणसं, म्हणतात की नाही हे तू कुणाची औलाद आहे रे, तुला काय असं करतो सहज